चाललंय म्हणजे बोरं पण पिकत नाहीत. बोरा जर पिकली असती ना त्या पोरांना विकून 15 रुपयाची सोय झाली असती माझी. शेट पण 5 रुपये देत नाही. वैताग आलाय नुसतं. कामाचं काम मुंबईवरून आणलं. चॅनल वालं काय काय मग शेट आम्ही शेट मग अरे 42 सबस्क्रायबर त्यात इरून फिरून 4 लोक फक्त व्ह्यू जात आहेत आणि आम्ही शेट. अरे पण तुम्हाला डॉलर मध्ये पैसे येतात असं ऐकलंय मी. कसला डॉलर? काल माझ्या शेटकडनं 15 रुपये मागितले. त्यांनी मला 10 रुपये दिले आणि त्या 5 रुपयाच्या डॉलरसाठी इथे इथे वन करत फिरलो. आणि तू डॉलरच्या वार्ता करतोयस आणि तू म्हणतो शेट आणि डॉलरच्या वार्ता. एक काम करूया, तुझी जागा आहे ना आहे तर मग तिथे आहे ना एखादा कुक्कुटपालन नाही तर शेळी पालनाचा ना उद्योग टाकूया आपण. काय म्हणतोस? हा होईल 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 नक्की. तरी किती वेळ लागेल? नाही म्हटलास ना तरी 25 वर्ष लागतील. चढलाच मेला. 25 वर्षात काय होईल नाही काय नाही. अरे मरताव का जागताव मलाच नाही कळत. अरे मेलास ही दारू सोडून 10,000 रुपये वाचवलेस ना तरी 25 वर्ष लागणारच आहेत. ए जा मेल्या मला शिकवतोस. चढलाच तत्वज्ञानाच्या वार्ता. तुला काय भल्याचं सांगायला गेला तर पटायचा नाही. 5,000 रुपयासाठी शेट समोर हुजरेगिरी कर. बरं ऐक ना. हा? आहे? दारवा पियाला माझ्याकडे पैसे मागू नको. चल 5 रुपये पण देई ना. शेट निघले 10 रुपये. काहीतरी मी प्लॅन केला पाहिजे. 5 रुपये आलेला नाही ते राजा राजा. लक्या मेल्या कुठं होतास? मधल्या वाडीत आलाच नाही ते. मी राजाकडे चाललो आहे. बरं मीटिंगला नव्हतास रात्री? ते परब्याची कुत्री तिचं पिल्लू हरवलं होतं त्यावरनं मीटिंग ठेवली होती. तोंडात काय आहे मेल्या? काढ फेक. आताच खाल्ला आहेस पण फेक ना मेल्या. ते मरू. बरं राजाला बघितला होतास? नाही की हा मेल्या तर तोंडात फेक हा पहिलं. बघितला होतास? घरी आहे मेला. मीच सगळं बोलतोय तू काय फेक फेक मेला केलं. महत्वाचं आहे. मी महत्वाचा नाही. असाच मारणार आहे. जातोय राजाकडे. आता काय यांचं होणार आहे काय माहित. अरे मंग्या, अरे बहुत तूच तूच ये. हो आजोबा. हा अहो मी मंग्या नाही जंग्या. तुमच्या मुला मी पण चुकलो ना. अहो मी गण्या गण्या. मग काय तुझी आता पूजा करू? अहो तुम्हीच आवाज दिला ना मंग्या म्हणून. अरे मी मंग्याला बोलवलं, मग गण्या कशाला इथं आला? आता इथं दुसरा कोण आहे काय? अहो मीच गण्या म्हणून आलो. नाही पण नक्की तू कोण आहेस? गण्या आहेस की मंग्या आहेस? मंग्या आहेस की गण्या आहेस? अहो गण्याच आहे मी. पण तुम्ही मंग्या आवाज दिला ना. पण आता इथं दुसरा कोण तुम्हाला दिसत नाही. तर मंग्याच्या ऐवजी मीच गण्या म्हणून आलेलो आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला गण्या हवाय का मंग्या. म्हणजे नक्की तुला कोण, म्हणजे तू कोण आहेस? गण्या? गण्या गण्या. हा तो कामचोर गण्या. हो काहीतरी काय बोलता बाय. हा ए, मग मला तोच हवा होता. हा बोला. एक काम करतोस? कामा अशी तशी करीत नाहीत मी. मी मोठा बिझनेस करतो. बिझनेस. काय म्हणतोस काय? हा हा? वांग्यांचा बिझनेस आहे माझा. हा कधी 2 मला दिलीस वांगी? अहो तसा नाही. मग? वांगी काढून झाली ना मग ती जी रोपटे उरतात ना हा ती फेकून द्यायचा मी बिझनेस करतो. हे तर राहू दे. हा तू माझं एक काम कर. काय? आता हे बघ, या झाडासनी ना जरा पाणी घाल. झाडासनी पाणी? होय. हे आता तुम्ही घातलाव ना मी आता परत घालू? एका दिवसात सगळी वाढवतोय का काय? तर ऊन बघतोयस ना. हा 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 मग त्या झाडासनी आता ताण लागले, त्यासनी पाणी हवंय. काय पण विचारतोस? जा. हो जास्त पाणी घालू नका.
तिचं पोटा फुगून तुमतील आणि मरतील ती हा. त्यात ती मुताई पण जायत नाहीत ना. तुला सांगितलं रे, तू काम करतोयस काय जगनू? जगणू नाही हो, हा. गाण्या गाण्या हे, थांबा. अरे अरे कन्या, करतोस काय? त्या झाडाला पाणी काय घालतोस? अरे मगाचपासून मी पाणीच घालत होतो. हो तुम्हीच सांगितलं ना झाडासनी पाणी घाल म्हणून. हं? आता काय असा बोलता वाय? बघ हे बघ, तू जा जा जा, दुसरं काहीतरी काम कर जा. कन्या, एकदा पाणी घाल, एकदा पाणी घालू नको. काय तो काय कानसार लावाय का काय तुम्हाला? तुमचा तुम्हीच करा, मी चाललो. राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मिलिंद जय जय रमण हरि गोविंद राधाधर राधा. अण्णा मला बोलताय काय? नाही, तुझ्या मनातल्या विचारांना बोलतोय. ये बस. माझ्या मनातल्या विचारांना म्हणजे? हे बघ, तुझ्या मनात जर विचाराने घर केलंय ना, तर पहिलं आधी मोडून टाक. नाही ना अण्णा, किती जरी ठरवलं ना विचार नाही करायचा तरी विचार येतात तो. आता बघा मी गेली तर तुमचं कसं होईल, मी फॉर्म कसा भरू, भरतीची तयारी कशी होईल. हे बघ, मी तुला सांगतोय ना, तू विचार नको करूस. हा अखंड बाप तुझ्या पाठीशी उभा आहे. तू काय काळजी करायचं कारण नाही. आता तू एवढंच कर की तुझ्या भरतीचं जर काय आहे तर सगळं त्याच्या मागं लाग. होय अण्णा, ते तर करते मी, पण म्हणणं मला कळत नाही फॉर्म भरू की नाही. हे बघ, विचार केलास तर काय पण होणार नाही. पहिला विचाराचं वजा आहे ना, तर डोचक्यावर वाढवून घेऊ नकोस. आणि तुला मी सांगतो, शांतपणे विचार कर की मला फॉर्म भरायचा आहे का नाही भरायचा आहे. आणि एकदा विचार पक्का झाला की मग त्याच्या मागे लाग. आणि तुला सांगतो, हे स्वामी समर्थ आहेत ना, हे आपल्या पाठीशी आहेत. ते आपलं चांगलं केल्याशिवाय नाही राहायचे. हा, तेव्हा विश्वास ठेव, तर आपल्या पाठीशी आहेत. ठरवते अण्णा. ठरव, मग आपण तसं तयारीला लागूया. होय. आणि काळजी करायचं काय कारण नाही. चाल. सुपर सुपर. काय रे? थांब थांब, मी काय म्हणतो, बोल बोल. तू प्री वेडिंग काहीतरी शूट वगैरे करतो ना? प्री वेडिंग नाही रे, प्री वेडिंग. आता प्री वेडिंग काय फ्री वेडिंग? मी काय म्हणतो, माझं तर लग्न होणार. तुझा? मेले माझंच होणार ना. हा, मी काय म्हणतो, त्याच्यासाठी अंदाजे खर्च किती आहे? अरे तू काय आता आपलाच आहेस, तुला काय जास्त हा, म्हणजे 2-3 हजारात. छ्याच्या एवढे पण नाही. तरी एक 80,000 रुपये होते. 80,000? हा. हा, जास्त नाही वाटत. तर तुझाच शूट कर. हा, अरे आपण album, लग्नाक माका photo बोलो, सगळे मी सगळे येईन करणार मी आहोत. येईन. चल 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 जा. ठीक आहे ठीक हा, आहे. चल. अरे राधा, आज सकाळी सकाळी तिथे कशी काय? हा, तू बोलला होतास ना काही मदत लागली तर सांग. अच्छा, मग कसली मदत पाहिजे? अरे मी पोलीस भरतीचा विचार केलाय, तर थोडी माहिती देशील का मला? हो ग्रेट, फायनली तू पोलीस भरतीचा विचार केलास तर. बोल ना, कसली माहिती पाहिजे तुला? मला तू फॉर्म कुठून भरायचा, कसा भरायचा, आणि कुठले कुठले बुक्स वाचू, मी काय काय तयारी करू, सगळं सांग. हे बघ, सर्व तुला सांगतो मी. याच्यामध्ये आहेत ना, पहिली मेहनत घ्यायची तयारी ठेव. ठीक आहे, मी हे सगळं करेन आणि मग तुला कळवेल. नक्की नक्की. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. वेलकम.
काकानू तुमच्या चायची चव काय बदलत नाही हा? एकदम फर्स्ट क्लास. अरे कशी कशी बदलल कशी. मी जेव्हा आर्मीत दाखल झालो ना तेव्हा आमची माघारीन तिनं वरडून ही चाय कशी बनवायची ना तर शिकवलं मला. तुला सांगतो त्या मुलाचं तर दूर लांब आपलं त्या फ्रंटवर ना कधी प्रॉब्लेमच आलाय चाय पिण्याचा. थँक्स टू माय माघारीन. ही एकदम काकूच्या हातच्या चायची चव आहे बघा. लहानपणी तू पण ना तिच्या हातचा चहा प्यायला इथं रोज यायचास. होय हो. हो आठवतंय मला 10वीत असताना शाळेला दांडी मारून मी यायचा इथं आणि काकू फर्स्ट क्लास चाय करून द्यायची आणि तुम्ही तिकडच्या फ्रंटवरच्या गोष्टी सांगित बसायचं मला. कसं वागायचं असतं, कसं राहायचं असतं, कसं बोलायचं असतं, दुश्मन आला तर काय करायचं असतं. लय भारावून जायचा तेव्हा मी. पण काकानू मला एक कळत नाही तवाच हो तुम्हाला सगळं आठवतं, आत्ताच विसरताव कसं काय तवाच आठवतं रे. पण आताच ना सगळं काय म्हणतात ना तर इसराला होतं रे सगळं. इसरा होय काय. ह्या पण एक लक्षात आहे माझ्या. तू शिकत असताना कमवत होतास तर आता आपल्या गावातली ती पोरं आहेत ती आर्मीत मी भरती करत होता ना तेव्हा तुला पण त्या आर्मीत भरती व्हायचं होतं. बघ माझ्या लक्षात आहे ना. होय अण्णानू मला आठवतं तुम्ही आर्मीत लय पोरं भरती केली हो. आणि आम्ही पण खय बाहेर गेले ना तर अभिमानान सांगताव आमच्या कोकणात एकच गाव मोरवणं 400 पोरं आहेत आर्मीत. अभिमानान ऊर भरून येतो हो काका. आता काय आहे मला पण आर्मीत भरती व्हायचं होतं पण जल्लं तर 1600 मीटर धावणं आहे ना त्याच्यात फुसाकलो ना. जाऊ दे रे तुला तिकडे धावायच नाही जमलं पण तू तुझ्या पोराबालासाठी कुटुंबासाठी धावलास तर काय कमी आहे. आणि कसं आहे माहितीये काय अरे सगळंच धावत असतात पण 1600 मीटर जो धावतो तो आर्मीत भरती होतो. बरोबर. तू तुझ्या जीवनातल्या आनंदासाठी धावलास. आता काय हे जे दोन्ही धावणी आहेत ना ती एकच मला आपलं वाटतं. पण अण्णानू एक सांगू हल्लीच्या पोरांच्यात काय दम नाही हो. साला कोण आर्मीत भरती व्हायचंच मागित नाही. रांडेची गोळ्या खायला घाबरतात. अरे या पोरांचं ना निर्णयच चुकीचा आहे. तुला जर देशाची सेवा करायची असेल ना त्या पोरांना तर असं म्हणजे छाती अशी फुगवून आपल्या जीवाची पर्वा न करता असं सैन्यात भरती व्हायला पाहिजे. माझ्या सुरेश सारखं. काकानू म्हणता होता बरोबर आहे पण सुरेश वरनं आठवलं सुरेश सारखा चांगला पोरगा जर खै दिसला तर आमच्या राधाचं लगीन करायचं आहे. पण चांगला पोरगा हवा सुरेश सारा हवा एवढं लक्षात ठेवा नाही तर इसरतीव. आता इसरताव तसं बघितलं आता तू पण माझी चेष्टा करायला लागला. बर कामं पडलेली आहेत. ये बा ये. हा जा. ए बाबा मला तर आजोबा भेटले होते तर रस्त्याच्या पलीकडे नाही ते त्यांना सध्या काय आठवतच नाही रे. माझं नाव तर काय म्हणीत मंग्या जगत जंग्या. आता काय बोलायचं आता त्यांचा वय वाढला ना रे त्याच्यामुळं. पण मानला त्यांना त्यांचा वय वाढलेला असला ना तरी स्वतःची कामं स्वतः करतात आहे ते. होय बाबा हा लक्ष नाही माझ्याकडं. काही नाही रे स्वतःचीच लाज वाटते आता. अच्छा म्हणजे सिरियस मॅटर आहे काय. नाही मग काय तर बोल मी ऐकतो. अरे बघ ना
आपण एवढे रिकामी बसलोय, आपल्याला सगळा कळताय, घरची परिस्थिती नाही, घरात पैसे हवे, सगळा कळताय, पण आपण नुसती स्वप्न रंगवतोय. आपल्याला ह्या करायचंय आणि त्या करायचाय, आणि जा करायचाय तर आपण करतच नाही ना. आता ह्या काय तुझा मधी काय झालाय काय पहिला मला सांग. काही नाही रे अण्णांचं बघ ना, एवढं वय झालंय तरी पण काम करतायत, आणि आपण नुसतं घरात बसून वेळ वाया घालवतोय. होय रे, म्हातारी माणसं कामा करतात आहे, आणि आपण धडधाकट असून काय करत नाही. काम करायला पाहिजे रे. होय, तुला ट्रेनर व्हायचं आहे ना, मग त्यासाठी जी सगळी तयारी लागेल ना ती तू कर. मी पण माझ्या पोलीस भरतीकडे लक्ष देतो. भरती आणि तू? हा, म्हणजे मी रात्री त्या बॉर्डर पिक्चर बघितला तेव्हा मला वाटला की काहीतरी करायला पाहिजे. बघतो मी पण. ठीक आहे, पण उद्या एक काम आहे माझ्याकडे, तू येशील? हा, खैर तोडायचं आहे ते तेवढं टाकून देऊया. काय चालेल. चल मग, चल. पैसे पण भेटतील आपल्याला गेल्यावर, तेवढंच आपल्याला खर्चाला होते. अण्णांचा किस्सा नाही ऐकलास तू? मला तो जंग्या म्हणतात, मंदिर म्हणतात, तू जाऊ नको तिकडे. नाही, तुझं काहीतरी वेगळंच नाव घेतली. होय. रेडी केलं आपलं? रेडी होईल ना. थांब ना, आम्हाला पहिलं ते करायला लागतं रोलिंग. तुला कळतं का? रेडी आहे ना? रेडी. ऍक्शन. मी दिसतो ना व्यवस्थित? केस बिस आम्ही नाही दिसत आहे. थांब रे, तुला कळतं काय रे? रेडी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह 24 तास या कार्यक्रमामध्ये. माझ्याकडे घेरी मित्रांनो, थोडंसं ऊन कमी झाले, संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची वेळ म्हटलं की मस्त असं नयनरम्य वातावरण असतं आणि तिथे बसायची मजाच वेगळी असते. आता माझी, अरे माकडा तू कशाला बसतोयस, बरं ना? आता माझी बसायची वेळ झालेली आहे. बसायची म्हणजे बातम्या सांगितल्या आहे की. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे आणि ह्या संध्याकाळच्या सेशनमध्ये आपण कार्यक्रम आणला आहे, एक नयनरम्य संध्याकाळ आणि भावकीतली कंदाल. या कार्यक्रमामध्ये आपण भेटतोय. तुमचं नाव कसं? माझं नाव राजा. राजा, ज्याचा वाजलाय बेंड बाजा. तुमचं नाव कसं? सुयोग. यांचा योगच येत नाहीये. तर मला सांगा, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? हो साहेब, तुम्हाला सांगतो. बरं, ब्रेकिंग न्यूज हे मला काहीतरी सांगतायत. लक्षात द्या. मग या व्यवस्थित घे. तुम्हाला सांगतो, माझं लग्न होत नाही. ब्रेकिंग न्यूज, यांचं लग्न होत नाही आहे. तर याला तरी माझं लग्न होत नाही, तर आमच्या हा भावकीत कांदा कुसलेला कसा असतो? ब्रेकिंग न्यूज, तुमच्या लक्षात येतंय का कांद्याचा भाव का वाढलाय? कारण खरा कांदा इथं कुसला जातोय. म्हणजे साहेब, माझा ऐका, जो कांदा कुसलेला असतो ना, तसा हा आहे कलंक माझ्या नावाला. हा म्हातारा. ब्रेकिंग न्यूज म्हणजे आता या वयामध्ये म्हातारा माणसं सुद्धा लग्न करतायत आणि इथं आमची लग्न होत नाही. मला म्हातारा बोलतोय? तुझी लायकी आहे का लायकी? 2 मिनिटं. तुझी लायकी आहे का? 2 मिनिटं थांबा. आपले सबस्क्राईब वाढतात ते. वाढतात थोडं वाढा. तुझी लायकी आहे काय? लायकी कलंक काय? हा, भावकीत आहे, भावकीत नसला पाहिजे. भांडणात कमी होत आहेत. कमी झाले. माझी न्यूज कसली न्यूज नाही काय? हो साहेब, माझं लग्न होईल का यंदा? हे जा रे, तू असाच राहा भीक मागे. तर कॅमेरामन मंग्या एकदाच माग्या. हो, कॅमेरामन एकदाच मंग्यासह सदा आगलावे. बस करा. वाढले का? 2-4 वाढले काय? बघतो. वाढले ना? तर संध्याकाळी पार्टीवर बस. माझे 15 रुपये. अरे तू जा रे, तुला पुढच्या वेळेस तुझा. नाही ग, तू ये आधी. वय अण्णा पण गेलेत. तू आलीस की तुला सांगेल. मी एक विचार केलाय, बघू मग. वय करते. मी करते तुला नंतर फोन. हा, काय बोल. बाय. मला काय वाटतं, आपण या भरतीच्या भानगडीत नको पडूया. का? आपल्याला नाही जपणार ते. एकतर आपली परिस्थिती पण ठीक नाही, आणि मी आता ठरवलंय, मी आता नोकरी करणार. आणि तू पण तुझ्या शिक्षणाचं बघ. तुला प्रोफेसर की काय ते बनायचंय ना, ते तू हो. दया, तू कशाला एवढं टेन्शन घेतोय? तुला माहितीये, आज मी तुला बोलणार होती की दया, मी ठरवलंय, एकदाच आम्ही फॉर्म भरते आणि पैशांचं आपण काय ते 2 जण मिळून बघून घेऊ. तुला वेळ जरी नाही मिळाला ना, तरी मी करेन प्रॅक्टिस. राधाताई तुझ्या बाबांना डॉक्टरकडे घेऊन गेले.